ज़्यादा यहाँ पे सपोर्ट करें। और अपना आज तो संडे है और सारी सोसाइटियों के भाई सब घर पे हैं, तो प्लीज़ पूरे सबको मैं निवेदन करता हूँ कि सभी ने यहाँ पे आके अपना जो है जो अनिल सर को अपना सपोर्ट दे। और मैं किरण सोनके श्रीराम पैराडाइज है एज सेक्रेटरी में वहाँ पे एज ए कमेटी मेंबर हूँ, जिन्होंने भी अनिल मिश्रा जी को जो ये जाते समय उस पानी में गिर गया और उसके वजह से उसको पैर पे चोट आई और वो चोट इतनी गहरी वापस जा चुका है। इतने बहुत सारी इश्यूज है यहाँ पे और ये हजारों करोड़ों रुपए के मतलब कैलकुलेशन में जाता है। नमस्कार मित्रांनो, अनिल कुमार मिश्राजींनी संपूर्ण बकोरी रोडचा प्रश्न हा स्वतःचा प्रश्न समजून इथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तर बघा मित्रांनो, किती हास्यास्पद गोष्ट आहे, जेव्हा आपण भारताला जागतिक महासत्ताच्या पटलावर जेव्हा ठेवतो तेव्हा आपण बघतो की सरकारचे खूप मोठे मिशन चालले आहेत। हर घर जल, आपण दिवा तर लावतोय पण दिव्याच्या खाली अंधार आहे। म्हणजे आपण पुण्यासारख्या मेट्रो सिटीत राहतोय आणि इथे जल नाही आहे। तुम्ही म्हणताय हर घर विद्युत आहे, इथे आपल्या इथे डेली लोड शेडिंग आहे, पॉवर कट आहे। म्हणजे या गोष्टीवर जेव्हा आपण ह्या गोष्टी कुठेतरी मिशन ही सरकार मांडते त्यावेळेला या गोष्टीचा विचार व्हायला हवा। बघा किती दुर्दैव आहे, आज आपण जर शैक्षणिक गोष्टीत वाघोलीचं जर आपल्या बकोरी रोडचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर भीम संगम सोसायटीचा एक सदस्य म्हणून बोलतो की आपण अशा लोकशाहीत राहतो की जिथे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं, प्रत्येक गोष्ट सहज मिळत नाही। म्हणजे गव्हर्नमेंट प्रशासन इतकं निकृष्ट आहे की त्यांना त्यांच्या रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना कळत नाही। प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतं, ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे। आज हे आपल्या बोकरी रोडसाठी जे अनिल कुमार मिश्रा जे आंदोलन करतायत त्याला आमचा पूर्णतः सपोर्ट आहे आणि आपण सर्वांनी मोठ्या संख्येने इथं येऊन सपोर्ट करावा ही माझी नम्र विनंती सर्वांना।